नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. बाहेर पाऊस असो किंवा थंडी, गरमागरम कचोरी खाण्याची मजा काही वेगळीच असते. आज आपण बनवणार आहोत एकदम हलवायासारखी खुसखुशीत आणि टम्म फुगलेली मटार कचोरी. चला तर मग सुरुवातीला कचोरीच्या आवरण तयार करूया. त्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. अर्धा चमचा ओवा हातावर रगडून घ्यायचा आहे, तो यामध्ये घालून घेऊया. पाव चमचा मीठ घालून घेऊया. आणि इथे मी 3 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घेतलेले आहे. मोहन गरम करून थंड केलेलं आहे. इथे तुम्ही तूपही वापरले तरी चालेल. आता हे तेल सगळ्या पिठाला मी अगदी चोळून घेणार आहे आणि त्याची अशी मुठ्ठी तयार होईल इतपत मी तेल घातलेलं आहे. आणखी एखादा चमचा लागला तर जरूर घाला. आता पहा, इथं आता सगळ्याला चोळून झालेलं आहे. थोडं पाणी घालून पीठ घट्टसर असं गोळा मळून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा घट्टच ठेवायचा आहे, पण चांगलं 2 ते 3 मिनटं याला छान मळून घ्यायचं आहे. आता थोडं पाणी घालून मी घट्ट असा गोळा तयार केलेला आहे. याला चांगलं शायनीपर्यंत चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे भिजल्यानंतर थोडी सैल कणिक होईल. 2 मिनटं याला मी चांगलं मळून घेणार आहे. पीठ छान मळून झालं आहे. आता याला झाकून आपण सारणाची तयारी करून घेऊया. सारणासाठी इथे मी पॅनमध्ये 5-6 लवंगा, 1 चमचा मिरे, 1 चमचा बडीशेप आणि 1 मोठा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे घालून खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला याची दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात इथं मी 1 कप ओला वाटाणा घेतलेला आहे. त्यातच 1 मिरची मी मोडून घातलेली आहे. मिरची थोडी तिखट आहे, तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता. अर्धा इंच आलं, 5-6 लसूण पाकळ्या घालून याचं पण दरदरीत असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. पॅनमध्ये 1 मोठा चमचा मी तेल घातलेलं आहे. त्यात अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे तडतडल्यानंतर आपण जो दरदरीत मसाला तयार केलेला आहे तो 1 मोठा चमचा भरून घातलेला आहे. 1 चमचा बेसन घालायचं आहे. बेसनमुळे सारणाला छान बाइंडिंग येतं. आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर घालून घ्यायची आहे. तुम्हाला जर इथे आमचूर पावडर घालायची असेल तर तुम्ही तीही घालू शकता. मी यामध्ये शेवटी लिंबू पिळलेलं आहे. आता यामध्ये दरदरीत वाटलेलं हिरव्या वाटाण्याचं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सतत हलवत थोडंसं मीठ घालून घेऊया. चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आता मी पाव लिंबूची फोड पिळून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेऊया आणि कसुरी मेथीही हातावर चुरडून यामध्ये घालून घेतलेली आहे. आता सगळं छान मिक्स करून घ्यायचे आहे. चवीपुरती साखरही यामध्ये घातलेली आहे, अगदी थोडी घातलेली आहे, चिमटभर साखर. आता सतत हलवून किंवा याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं याला छान वाफवून घ्यायचं आहे. मी याला सतत परतून असंच कोरडं करून घेतलेलं आहे. मटार शिजायला फार वेळ लागत नाही. आता छान परतून झाल्यानंतर या गॅसची फ्लेम बंद करून याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता आपलं सारणही थंड झालेलं आहे आणि कणिकही छान भिजलेली आहे.
याचे असे मी एकसारखे गोळे तयार करून घेतलेले आहेत. छोट्या लिंबा एवढे गोळे सगळे तयार करून घेतलेले आहेत. आणि हाताने पारी तयार करून त्यात तयार मटारच्या सारणाचा गोळा ठेवून घेऊया. आणि कडा व्यवस्थित बंद करून हाताने दाबून कचोरीचा आकार द्यायचा आहे. आपण पुरणपोळीचा जसा गोळा तयार करतो तसा गोळा तयार करायचा आहे. आणि हाताने थोड्या कडा मध्ये दाबून त्याला छान कचोरीचा आकार द्यायचा आहे. हाताच्या तळव्यानेही मध्ये प्रेस करून तुम्ही छान आकार कचोरीचा द्यायचा आहे. मध्ये थोडा खोलगट करायचा आहे. आणि तेल मंद आचेवर अगदी थोडं गरम असावं. कचोऱ्या तेलात सोडायच्या आहेत. पहा, कडेनं नुसते बारीक बुडबुडे आलेले आहेत. झारा अजिबात लावायचं नाही. कचोरी फुगून टम होऊन हळूहळू वरती यायला लागते. वरून थोडं तेल उडवलं तरी चालेल, पण एकदम मंद आचेवर आलटून पालटून सोनेरी दोन्ही बाजूला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत यांना तळून घ्यायचे आहेत. पहा, हळूहळू कचोऱ्या फुगून वर येत आहेत. आणि दुसऱ्या कचोऱ्याही तेलात सोडताना तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मग त्या तेलात सोडायच्या आहेत. नाहीतर वरून एकदम कलर बदलून आतून त्या मऊ राहण्याची शक्यता आहे. या कचोऱ्या थंड झाल्यानंतरही अशाच क्रिस्पी राहतात. पहा किती क्रिस्पी झालेल्या आहेत. अशाच छान छान रेसिपीजसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर आणि इंस्टावर पाहत असाल तर फॉलो जरूर करा. धन्यवाद.